गेले कित्येक दिवस जेफ्री एप्स्टीन फाईल हा विषय सगळीकडे गाजत असताना अचानक ट्रम्प तात्या युद्ध पुकारतात. असं कुठेतरी वाटतंय का की हा विषय बाजूला सारावा म्हणून हे झालं असेल? ठीक आहे, तसं झालं असेल किंवा नसेल, पण त्या नावांमध्ये एवढी मोठी मोठी नावं आली की ज्यांना आपण आदर सन्मान देत होतो अशा लोकांची नावं त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात लहान मुलांचं शोषण होत होतं, मुलींवर बलात्कार होत होते, बऱ्याच घाण गोष्टी होत होत्या, मुलींना मारून टाकलं जात होतं, लहान मुलांना मारून टाकलं जात होतं. आणि अशा गोष्टींमध्ये व्यावसायिक मोठे मोठे नेते हे सगळे अडकले होते. व्हिडिओ आलेत, फोटो आलेत, आणि त्याच्यात आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव आलं. ते गेले होते इस्रायलला वगैरे, काय व्हॉट एव्हर इट इज, ते आता बाकीच्या गोष्टी झाल्या असतील. पण अशा गोष्टींवर कधीही न बोलणाऱ्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आज बोलल्या. हिंदू मुस्लिम आल्यावर त्या बोलणार असो, खूपच त्यांचा रुचीचा विषय. हिंदू मुस्लिमवर त्या बोलू शकतात. विकास काय नाही, विकास झाला बकास, पण हिंदू मुस्लिमवर आम्ही बोलणार. पत्रकारांनी आता मी पाहिलं की काही प्रश्न विचारले आणि ताई तर एकदम म्हणजे जोरातच होत्या बोलताना. पण ताई मला एक सांगा, तुम्ही जेफ्री एप्स्टीन फाईलवर नाही बोललात हो. त्याच्यावर जे लहान मुलांवर मुलींवर जे अन्याय झाले, काय काय झालं त्याच्यावर नाही बोललात. पण आज तुम्ही सोनिया गांधी असं का बोलल्या, काँग्रेसला मुस्लिम लोकांचा पुळका आहे का, असं अजिबात नाहीये ताई. देशाची भूमिका मांडावी लागते म्हणून त्या बोलल्या आहेत. मी एक सामान्य नागरिक म्हणूनच तुम्हाला विचारतीये, त्या कुठे चुकल्या असं विचारल्यावर? तुम्ही म्हणता लाज वाटली पाहिजे, किळसवाणा प्रकार. कसला किळसवाणा प्रकार हो? तुम्ही काहीतरी भूमिका मांडली पाहिजे. आणि का तर ते इराणचे प्रमुख नेते आहेत, आणि तुम्ही जे म्हणता की ते इराणच्या संविधानिक पदावर नाहीयेत, तर मला एक सांगा की 23 मे 2016 मोदी साहेब त्यांना भेटले ना, भेटीगाठी झाल्या ना, आणि बऱ्याचशा चर्चा झाले, बरेचसे आपले तेलाचे पैसे पाण्याचे सगळ्या बंदरांचे सगळे विषय मोदीजी त्यांच्याशी बोलले. ते काय म्हणून बोलले तेही सांगा. तुम्ही म्हणता ना की खोमेनी मेल्यानंतर त्यांना का बरं आपण श्रद्धांजली द्यावी, वाटत श्रद्धांजली नाही द्यायचं, पण काहीतरी बोललं पाहिजे होतं, भूमिका मांडली पाहिजे होती. ठीक आहे ना, हे विचारलं तर त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढू नका, कारण का हिंदू मुस्लिम म्हणल्यावर तुम्हाला इंटरेस्ट येतो. पत्रकारांनी पण तुम्हाला बरोबर विचारलं की विरोधी पक्ष तुम्हाला टार्गेट बिर्गेट काय नाही हो, एक भूमिका मांडायची होती, तुम्ही काय आहे. पण नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणतात खोमेनी संवैधानिक पदावरच नाहीये.